नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये शूट करून ठेवलेला होता, म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। तर मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये भरपूर पाऊस पडला आणि पुण्यामध्येच नाही तर सगळीकडेच खूप पाऊस पडला, त्यामुळे सगळ्यांचंच नुकसान झालं। भरपूर जणांच्या इथं ना पूर पण आलेले होते नदीला, त्यामुळे काहींच्या शेतामध्ये पाणी होतं तर काहींच्या घरांमध्ये पाणी होतं। आळंदीपासून आम्ही जवळच राहत असल्यामुळे ना इंद्रायणीला जो पूर आला होता ना तो सुद्धा आम्ही ना डोळ्यांनी पाहिला। आता इथले सगळे लोक बोलत होते की 20 वर्षानंतर आळंदीच्या या इंद्रायणी नदीला एवढा पूर आलेला आहे। आम्ही तर 8 वर्षापासून पाहतो, एवढा पूर कधीच आलेला नव्हता। पण इथले लोक सांगतात की 20 वर्षानंतर असं झालंय की सगळे जे आळंदीकडे जाणारे पूल होते ना ते पाण्याखाली होते आणि मंदिराच्या जवळ पाणी गेलेलं होतं। आता हा पूर ना दुसऱ्या दिवशीचा आहे। पहिल्या दिवशी इथं यायला अलाउडच नव्हतं, कारण हा जो रस्ता दिसतोय ना, आम्ही ज्या रस्त्याने चाललोय तो सगळा पाण्यामध्येच होता आणि खूप असं पाणी होतं। तर आज ना दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं चला पाहून येऊया पूर। इथं येऊन पाहिलं तर इथं जसं काही समुद्रच आहे असं वाटत होतं, कारण अशा लाटा जशा असतात ना सेम तसंच हे पाणी दिसत होतं आणि एकदम रौद्र रूप होतं ह्या पाण्याचं। भरपूर सगळे लोक ना रस्त्याला आता आले होते पूर पाहण्यासाठी। माझ्या माहेरी ना शेतांच्या कडेलाच ना नदी आहे, त्यामुळं पूर मी भरपूर वेळा पाहिलेला होता, पण वरदनी कधीच असा नदीचा पूर पाहिलेला नव्हता। म्हणून वरदने ना पहिल्यांदाच एवढं सगळं पाणी पाहिलं, नदीला आलेला असा पूर पाहिला। तर इथं हे सगळं जे आहे ना ते तुटून गेलेलं होतं। आता हा पुलावरती ना लोक थोडीशी ये जा करत होते, पण नंतरून पोलीस आले आणि सगळ्यांना ना पुलावरून बाजूला काढलं, कारण अजून पण पाणी खूप होतं, त्यामुळं ना खूप रिस्क होती इथं। आम्ही काही इकडं पुलावरती गेलोच नाही, आम्ही कडकडेनेच फक्त पाणी पाहिलं आणि पाण्याचा तुम्ही ना हा प्रवाह पाहू शकता किती वेग होता आणि एकदम असं ना समुद्राच्या लाटा जसं काय इथं ना तयार झालेल्या होत्या, एवढं सगळं होतं। आता ह्या पुलावरती ना सगळं ना तुटून गेलेलं होतं, काही शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि आळंदीवरचे ना सगळे जे पूल होते ना ते काल पाण्याखाली होते, पण आज थोडेसे ना मोकळे झालेले होते। तर आम्ही ना पुढं गेलो समोर आणि समोर पण पाहिलं तर सगळीकडं पाणीच होतं आणि इथं जे शेजारी ना लोक राहतात नदीच्या, त्यांच्या घरांमध्ये सुद्धा ना पाणी होतं, ते सामान काढत होते। नदीच्या कडेला राहणाऱ्या लोकांचे ना खरंच खूप हाल होतात जेव्हा असा पूर येतो। इंद्रायणी नदीला एवढा मोठा पूर आला, एवढा धो-धो पाऊस चालू होता, तरीसुद्धा ना भक्तांची पावले ना वारेसाठी थांबलेली नाही। भक्तांची पावले चालतच होती पावसामध्ये सुद्धा आणि देवालाच भक्तांची काळजी म्हणून ना पूर पण कमी झाला आणि पाऊस पण कमी झाला। नदीच्या पलीकडं कुणालाच जाऊन देत नव्हते, पण नदीपर्यंत सगळ्यांना जाऊन देत होते, त्यामुळे ना दर्शन ना तिथूनच घेत होते सगळे लोक। खूप सारा पाऊस होता तरीसुद्धा ना ह्या वर्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ना वारकरी ना दिंडीसाठी आलेले होते आणि इथं पावसामध्ये सुद्धा ना त्यांची पावलं चाललेलीच होती। आम्हाला पण दिंडीमध्ये जायचं होतं, पण ना आम्हाला काही जायला मिळालं नाही। तर मग आम्ही म्हटलं चला इथं जाऊनच दर्शन घेऊया, म्हणून आम्ही ना दिंडी गेल्याच्या नंतर आलो होतो आळंदीमध्ये दर्शन घ्यायला। आणि इथं आज काहीच गर्दी नव्हती, कारण आता माऊलींची पालखी पंढरपूरकडे गेलेली आहे त्यामुळं। तर इथं आल्याच्यानंतर ना आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलो होतो, तर इथं कळसाचं छान असं दर्शन झालं आमचं आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मंदिरात येतो ना तेव्हा ना खूप छान असं प्रसन्न वाटतं। असं वाटतं इथंच कितीतरी वेळ बसून राहावं, कारण इथलं जे वातावरण असतं ना ते खूप छान असतं। म्हणजे जसं वारीला जाणाऱ्या लोकांचे पाय ना अजिबात थकत नाही ना, तसंच ना इथं मंदिरात आलं ना इथून पाय मात्र निघतच नाही। असं वाटतं इथं मंदिरातच कितीतरी वेळ बसून राहावं। आणि इथं ना CCTVमध्येच दर्शन घेतलं, कारण दर्शन रांगेला ना आम्ही लागलो नाही, तर वरच जास्त वेळ काही थांबत नाही दर्शन रांगेत, म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं। आणि इथं पहा आम्ही इथं एक अगरबत्तीचा ना पुडासुद्धा घेतलेला होता, ज्यामध्ये ना निर्माल्यापासून अगरबत्ती बनवलेली होती आणि इथं छान असं फुलांचं डेकोरेशन पण होतं। जास्त काही गर्दी नव्हती म्हणून पटकनी असं दर्शन घेतलं आणि मग मंदिराच्या बाहेर आलो। तर असा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण माऊलींचं दर्शन घ्या। चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।